विद्यार्थी मित्रांनो, काल परवा जीएमसी नांदेडची जी नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेली आहे, या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये अर्ज कसा भरायचा डिटेल्समध्ये संपूर्ण माहिती सांगणार आहे. अशाच प्रकारचे अपडेट डिटेल्समध्ये बघत राहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या. कोणत्याही प्रकारचे अपडेट आपल्याकडून मिस होणार नाही. तर विद्यार्थी मित्रांनो, अर्ज भरण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला जाहिरात बघणे गरजेचे आहे. अर्ज करण्यासाठी डिस्क्रिप्शन मध्ये तुम्हाला फॉर्म भरण्याची लिंक देत आहे. जीएमसीचा जो टेलिग्राम ग्रुप आहे, जॉईन करून घ्या, तिथे लिंक भेटेल. आता जाहिरात बघण्यासाठी लिंक देत आहे, त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता क्लिक हिअर या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर जी जाहिरात आहे पूर्णतः ओपन होईल. याच्यामध्ये वेगवेगळी पदे असणार आहेत. बघू शकता काही पदांचे पेमेंट 19,900 बेसिक आहे, हे जास्त पेमेंट आहे. याचे देखील 16,600 आहे आणि बाकीच्या पदांचं या ठिकाणी किती आहे 15,000 हे बेसिक आहे. तर वेगवेगळी जाहिरात तुम्ही बघितली असेल, जाहिरात आपल्या टेलिग्राम ग्रुपवरती बघायला भेटेल. आता अर्ज करण्यासाठी सर्वात पहिल्यांदा तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये लिंक देत आहे, त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे. त्या लिंकवरती क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता असा इंटरफेस बघू शकता. न्यू रजिस्ट्रेशन या क्लिक हिअर या बटनावरती तुम्ही क्लिक करायचं आहे. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर हा स्लॅश तुम्हाला इथे काढून टाकायचा आहे. बघू शकता माझं नेट थोडं स्लो असल्यामुळे थोडं उशीर स्लो होत आहे नेट, त्याच्यामुळे बघू शकता इथं आय ॲग्री या बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता उमेदवाराचे पहिले नाव, तुमचे स्वतःचे फक्त पहिले नाव इंग्रजीमधून कॅपिटल मधून सर्व लिहायचं आहे. तुमचे स्वतःचे नाव, तुमच्या इथं वडिलांचे नाव, आता आणि इथं आडनाव. आता इथं महत्वाचा पॉईंट सांगतो, तुमचं महिलांचं जरी लग्न झालेलं असेल तरी ही जी माहिती आहे 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट 10वीचा जो रिझल्ट आहे त्याच्यानुसारच टाकायचे आहे. त्याच्यावरती तुमचं पहिलं नाव टाकून घ्यायचं आहे आणि तुमचं म्हणजेच इथं तुमचं उमेदवाराचं नाव, वडिलांचे नाव, मधले नाव म्हणजे वडिलांचं नाव टाकायचं आहे आणि आडनाव टाकायचं आहे. त्याच्यानंतर आईचे नाव टाकायचं आहे, फक्त पहिलं नाव टाकायचं आहे आणि वडिलांचं देखील फक्त पहिलं नाव टाकायचं आहे, पूर्ण नाव टाकायचं नाही. ठीक आहे, एवढी माहिती टाकल्याच्या नंतर तुमच्या नावामध्ये काही बदल झाला असेल, महिलांच्या नावात बदल झाला असेल तर तेथे त्यांनी यस करायचं आहे. जर बदल झाला नसेल, लग्नानंतरही बदल केला नसेल तर नो करायचं आहे. कारण यस केल्याच्या नंतर त्याचा बदल केल्याचं ॲफिडेव्हिट किंवा तुमचं विवाह नोंदणी प्रमाणपत्र शेवटला तुम्हाला अपलोड करावे लागेल जर तुम्ही इथे यस केले तर. ठीक आहे, त्याच्यानंतर इथे जन्मतारीख टाकायची आहे. सर्वात पहिल्यांदा इथं तुमचं साल सिलेक्ट करायचं आहे, महिना सिलेक्ट करायचा आहे आणि जन्माची तारीख सिलेक्ट करायची आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला इथं जेंडर मेल किंवा फिमेल इथे सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर तुमचा मोबाईल नंबर इथे तुम्हाला टाकायचा आहे. त्याच्यानंतर पुन्हा मोबाईल नंबर तोच टाका इथे. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचा एखादा दुसरा अजून मोबाईल नंबर असेल, पर्यायी नंबर म्हणून द्यायचा असेल तर द्यायचा, नसेल द्यायचा तर देऊ नका. ठीक आहे, त्याच्यानंतर इथं ईमेल आयडी जशा बरोबर टाकून घ्यायचा आहे, तोच ईमेल आयडी इथं कन्फर्म करायचा आहे, पुन्हा जशाचा तसा टाकायचा आहे. त्याच्यानंतर एक्झाम सिटीसाठी प्रेफरन्स द्यायचा आहे. बघू शकता इथे वेगवेगळे सिटी आहे परीक्षा देण्यासाठी, तुम्हाला इथे सिलेक्ट करायचं आहे, दुसरं सिलेक्ट करायचं आहे इथं आणि त्याच्यानंतर तिसरं देखील 3 तुम्हाला एक्झाम सेंटर द्यायचे आहेत. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, पुढील आठवड्यामध्ये नगर परिषदेची जाहिरात प्रसिद्ध होणार आहे. त्याच्यामध्ये गट क आणि गट ड च्या एकूण 3,000 पेक्षा जास्त जागा असणार आहे. त्याच्यासाठी सर्वात बेस्ट पुस्तक म्हणजे नगर परिषद भरती 34 प्रश्नपत्रिका संच. याच्यामध्ये 2019 पासून 2025 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. याच्यामध्ये 3,600 पेक्षा जास्त प्रश्न कव्हर केलेले आहेत आणि सोबतच महानगरपालिकेच्या जाहिराती प्रसिद्ध व्हायला सुरुवात झालेली आहे. सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती येणार आहेत. या पुस्तकामध्ये 92 पेक्षा जास्त प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहे. इथून मागे झालेल्या नवी मुंबई, नागपूर, बृहमुंबई, लातूर, सोलापूर, पनवेल, पिंपरी चिंचवड या सर्व प्रश्नपत्रिका कव्हर करण्यात आलेल्या आहेत. ही दोनही पुस्तके तुम्ही जवळच्या पुस्तक विक्रेत्याकडून खरेदी करू शकता किंवा ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्ट वरून देखील खरेदी करू शकतात. ठीक विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता वरील सर्व माहिती मी भरून घेतलेली आहे, एक्झाम सेंटर वगैरे टाकलेले आहे. इथे या ठिकाणी टिक बॉक्स आहे, याच्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यानंतर जनरेट ओटीपी या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. बघू शकता मी त्याच्यावरती क्लिक केले. त्याच्यानंतर हा जो कॅप्चा आहे जशाचा तुम्हाला तिथे टाकून घ्यायचा आहे. बघू शकता कॅप्चा मी टाकला आणि सबमिट बटनावरती क्लिक करायचं आहे. मी क्लिक केले आणि बघू शकता तुमच्या मोबाईल नंबर किंवा ईमेल वरती तुमचा ओटीपी येईल. बघू शकता ओटीपी, आता इथं मला ओटीपी येईल, मी तो येथे टाकून घेणार आहे. ठीक आहे, 1 मिनिट. ईमेलला मला ओटीपी आलेला आहे, तर ओटीपी मी इथं टाकून घेतो. येथे मी ओटीपी टाकला आणि इथं बघू शकता काय नाव आहे, व्हॅलिडेट ओटीपी या बटनावरती क्लिक करतो. त्या बटनावरती क्लिक केले, बघू शकता इथे ओटीपी हॅज बीन व्हॅलिडेट सक्सेसफुल झालेला आहे.
क्लोज बटनावरती क्लिक करायचं. क्लोज बटनावरती क्लिक केले आणि आता इथं आय ॲग्री या बटनावरती क्लिक करा आणि इथे इथे बघू शकता जो कॅप्चा आहे तो जशाचा तसा इथे टाकून घ्या. मी कॅप्चा टाकला आणि रिव्हेरीफाय या बटनावरती क्लिक करायचं. या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर खाली स्क्रोल करा. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर तुमचं नाव, वडिलांचं नाव, आडनाव, आईचे नाव, पुन्हा वडिलांचं नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि 3 टाकलेले सेंटर आहेत ते इथे बरोबर आहेत की नाही. जर बरोबर असेल, जे बरोबर आहे चेक करून तुम्ही इथं म्हणजे टिक मार्क करून घ्यायची आहे. आता सर्वांना मी टिक मार्क करतो. आता जर तुमच्यामध्ये याच्यामध्ये काही जर चुकी झाली असेल, एवढे चेक करून घ्यायचं आहे. याच्यामध्ये जर काही चुकी झाली असेल तर पुन्हा वरती तुम्ही जाऊन वरती खाली स्क्रोल करून दुरुस्ती करू शकतात. आता माझी काही चुकी झालेली नाही, तर इथे सबमिट बटनावरती मी क्लिक केली. सबमिट बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथे ओके, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी पुन्हा याच्यामध्ये बदल करता येणार नाही. त्यासाठी पुन्हा चेक करून घ्यायचं आहे. ओके बटनावरती क्लिक केले. आता माझं रजिस्ट्रेशन कंप्लीट झालेलं आहे. तुम्ही स्क्रीनवरती बघत आहात. इथे क्लोज बघू शकता. इथं माझा काय आलेला आहे रजिस्ट्रेशन नंबर. आता फक्त 16 जणांनी आतापर्यंत फक्त रजिस्ट्रेशन केलेलं आहे, कारण मी लगेच लिंक चालू झाल्याच्या नंतर अर्ज भरत आहे. या क्लोज बटनावरती मी क्लिक केले. त्याच्यानंतर खाली स्क्रोल करायचं आहे. खाली स्क्रोल केल्याच्या नंतर इथं बघू शकता इथं नाव आहे पोस्ट सिलेक्शन. या पोस्ट सिलेक्शन बटनावरती क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती क्लिक करून इथं आहे क्लिक हिअर टू अप्लाय, म्हणजे फॉर्म भरायला सुरुवात करा. या बटनावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्याच्यावरती मी क्लिक केले आणि आता ही स्लाइड येथे काढून टाकायची आहे. आता इथून पुढे तुमचा मेन अर्ज प्रक्रिया करायला सुरुवात झालेली आहे. इथं या ठिकाणी जो डिस्क्रिप्शन आहे म्हणजे हे क्लिक आहे त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. टिक बॉक्स क्लिक करायचा आहे आणि इथं बघू शकता पदाची निवड करा. आता तुम्ही जाहिरातीमध्ये बघितल्यानंतर तुम्ही पदानुसार किती जागा आहेत, वेगवेगळ्या जागा आहेत ते तुम्ही बघून घेतलेले असेल. आता याच्यामध्ये किती वेगवेगळी पदे आहेत ते तुम्ही बघितलेली असणारच. तर इथे स्क्रीनवरती बघा ही वेगवेगळी इथे पदं आहेत. कोणत्या पदासाठी अर्ज करायचा आहे ते तुम्ही इथे बघू शकत आहात. ठीक आहे, ते पद तुम्ही या ठिकाणी सिलेक्ट करून घ्यायचं आहे. ते पद सिलेक्ट करायचं आहे. आता उदाहरणार्थ मला भरायचं नाही, परंतु इथं सिलेक्ट करून दाखवतो माळी अथवा वॉचमॅन. आता वॉचमॅनला इथे मी सिलेक्ट केले. सिलेक्ट केल्याच्या नंतर खाली यायचं आहे. खाली आल्याच्या नंतर तुमची माहिती अगोदरच भरली येईल. इथं विवाह झालेला आहे की नाही, तुमचं जर लग्न झाले असेल तर मॅरिड करा, नसेल झाले तर अनमॅरिड करा. इथं अनमॅरिड मी क्लिक करतो. इथे खाली आल्याच्या नंतर तुम्ही बघू शकता सेंटर वगैरे अगोदर टाकलेले आहेत. त्याच्यानंतर तुमचं राष्ट्रीयत्व म्हणजे तुमचं या ठिकाणी इथं बघू शकता इंडियन, याच्यावरती पहिल्या याच्यावरती क्लिक करायचं आहे. तुमच्याकडे महाराष्ट्राचे डोमसाईल म्हणजे अधिवास प्रमाणपत्र आहे की नाही हे करायला ऑप्शन आहे. इथं यस या बटनावरतीच क्लिक करायचं आहे. जर नसेल तर तुम्हाला फॉर्म भरता येणार नाही. यस तुमच्याकडे ते असं लागणारच आहे आणि शेवटला ते अपलोड देखील करावे लागणार आहे. आता या ठिकाणी बघू शकता ते या ठिकाणी कोणी ऑथोराइज केलेलं आहे, म्हणजे प्राधिकरण जारी करणारे प्राधिकरण कोणते आहे. तुमचं डोमसाईल वरती खाली लिहिलेलं असतं सब डिव्हिजनल ऑफिसर त्यांनी दिला आहे की किंवा तहसीलदार, नायब तहसीलदार असे लिहिलेले असते. ते काय आहे ते बघून इथे टाकायचं आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर ते कधी इश्यू झाले, इश्यू डेट तुम्हाला इथं साल, महिना आणि दिवस सिलेक्ट करायचा आहे. कधी दिलेला आहे ते सिलेक्ट करायचं आहे. त्याच्यावरती तारीख असते डोमसाईल वरती. ठीक आहे, त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी त्याच्यावरती जो नंबर आहे कास्ट सर्टिफिकेट म्हणजे डोमसाईल सर्टिफिकेट नंबर असतो तो तुम्हाला इथे टाकायचा आहे. ठीक आहे, तो टाकल्याच्या नंतर तेवढी माहिती टाकल्याच्या नंतर तुम्हाला या ठिकाणी कोणत्या कॅटेगरी मधून अर्ज भरायचा आहे ते या ठिकाणी सिलेक्ट करायचं आहे. ठीक आहे, मी एसटी कॅटेगरीचं इथे सिलेक्ट करतो. त्याच्यानंतर पुन्हा आता एक इथं पॉइंट असतो. समजा आता माझी कॅटेगरी उमेदवाराचा या ठिकाणी बघू शकता माझी एसटी कॅटेगरी आहे, परंतु एसटी कॅटेगरीला जागा नाही. परंतु मी इथून कशाला ओपन मधून अर्ज करायचा आहे तर ओपन मधून इथे भरू शकतात. परंतु जी कॅटेगरी आहे ती आधी सिलेक्ट करायची आहे आणि ज्या प्रवर्गामध्ये अर्ज भरायचा आहे ती सिलेक्ट करायची. आता माझं एसटीला इथं जागा नसल्यामुळे मी इथं देखील एसटी देखील करू शकतो, परंतु जागा आहेत की नाही बघून घ्यायची आहे. जागा असतील तर दोन्हीकडे एसटी करू शकतो आणि आधी कॅटेगरी माझ्या जागा जर नसतील तर ओपन मधून भरायचं असेल तर ओपन सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, त्याच्यानंतर तुमचं या ठिकाणी जात प्रमाणपत्र आहे कोणी या ठिकाणी इश्यूड केलेलं आहे. सब डिव्हिजनल ऑफिसर, नायब तहसीलदार असे लिहिलेले असते ते सिलेक्ट करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर जात प्रमाणपत्र कधी इश्यू झाले त्याची तारीख असते, ती तारीख टाकायची आहे आणि जात क्रमांक म्हणजे कास्ट सर्टिफिकेटचा जो नंबर आहे तो टाकायचा आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर जर तुम्ही कास्ट व्हॅलिडिटी जात पडताळणी जर झालेली असेल तर त्याची तारीख इथे टाकू शकतात. ठीक आहे, आता पुढील माहिती आपण बघूयात. जर तुमच्या या ठिकाणी एखादी चिन्ह शरीरावरील एखादी चिन्ह जर सांगायचे असेल, खूण सांगायचे असेल तर सांगू शकता. समजा डाव्या हातावरती तीळ वगैरे आहे तर इंग्लिशमध्ये इथं लेफ्ट हँड ऑन मोल असे तुम्ही लिहू शकता. जे खूण असेल ती तुम्ही इथे लिहू शकता. ती नाही टाकली तरी देखील चालून जाते. ठीक आहे, आता या ठिकाणी इथं काय आहे तर
बघू शकता कृपया पत्र ओळखपत्राचा प्रकार निवडा. आता तुम्हाला याच्यापैकी पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी, पासपोर्ट साईज पासपोर्ट तुमचा आणि बँक पासबुक याच्यापैकी एक असणे गरजेचे आहे. आता वोटर आयडी सगळ्यांकडे असते किंवा पॅन कार्ड देखील असते. पॅन कार्ड इथे मी सिलेक्ट करतोय, त्याच्यापैकी कोणते एक द्यायचं आहे. ठीक आहे. इथं पॅन कार्डचा तुमचा नंबर टाकायचा आहे आणि पॅन कार्डवरची जे नाव आहे जशीच्या तसं इथं टाकायचं आहे. ते टाकल्याच्या नंतर इथं या चेकबॉक्सवरती तुम्ही क्लिक करायचं आहे आणि इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती तुम्ही क्लिक करा. आता नेक्स्ट केल्याच्या नंतर तुम्हाला वेगवेगळी माहिती फिल करायला येईल. तुम्ही आत्महत्याग्रस्त शेतकऱ्याचा मुलगा मुलगी आहेत का, येस नो करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही शासकीय सेवेत आहात का, येस नो करायचं आहे. माजी सैनिक असेल तर येस नो करायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी प्रतिबंध तुमच्या कोणत्याही प्रकारचे या ठिकाणी कंप्लेंट वगैरे असेल तर येस नो करायचं आहे. फौजदारी गुन्हा वगैरे असेल तर येस नो करायचं आहे. बाकी हे सर्व माहिती येस नो वगैरे करून घेतो पटापट मी इथे सगळीकडे, कारण इथे नोच करावे लागते. फक्त एका ठिकाणी महिलांसाठी येस करावे लागते. ठीक आहे. इथं सगळीकडं वाचून घ्यायचं आहे, येस नो वगैरे करून घ्यायचं आहे. सगळीकडे नोच करायचं आहे. जवळजवळ महत्वाचा पॉईंट असल्यास मी तुम्हाला इथे सांगून टाकेल. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा तुम्हाला इथे तुमचा जो पत्ता आहे इंग्लिशमध्ये ऍट पोस्ट वगैरे सर्व डिटेल्समध्ये टाकायचा आहे. पत्ता जर मोठा असेल तर या लाईनीमध्ये निम्मा आणि या लाईनीमध्ये निम्मा टाकायचा आहे. त्याच्यानंतर इथं देश इंडिया तुम्हाला सिलेक्ट करून घ्यायचा आहे. त्याच्यानंतर तुम्हाला या ठिकाणी महाराष्ट्र जे आपलं राज्य आहे ते तुम्ही इथं खाली सिलेक्ट करायचं आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर इथं तुम्ही जिल्हा सिलेक्ट करू शकता. तुमचा जिल्हा या ठिकाणी बघू शकता इथं आहे, तो या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. एक मिनिट, सिलेक्ट झालं नाही, सिलेक्ट केला आहे जिल्हा. त्याच्यानंतर तुमचं गाव, इथे गाव किंवा तुमचं शहर तालुका वगैरे टाकू शकता तुम्ही. इथं गाव माझा या ठिकाणी तालुका टाकत आहे. ठीक आहे. तालुका टाकला. त्याच्यानंतर तुमचा जो पिन कोड आहे तो येथे मी टाकायचा आहे. बघू शकता इथं पिनकोड मी टाकून घेतला आणि तुमचा जो या ठिकाणी राहण्याचा पत्ता आणि कायमस्वरूपीचा पत्ता परमनंट ऍड्रेस वगैरे एकच असेल तो यस इथं करून घ्यायचा आहे. बघू शकता इथं बटनावरती क्लिक करायचं आहे. आता संपूर्ण ऍड्रेस टाकल्याच्या नंतर सेव्ह आणि नेक्स्ट बटनावरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे. आता मी इथे सर्व माझा पत्ता वगैरे टाकून घेतलेला आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती मी इथे क्लिक केले. मी इथे क्लिक केलेले आहे. त्याच्यानंतर इथं बघू शकता पहिला ऑप्शन आहे तुम्हाला मराठी भाषेचे ज्ञान आहे की नाही. तुम्हाला कंपल्सरी येथे यस करावे लागणार आहे, कारण तुम्हाला येथेच महाराष्ट्राची ही भरती आहे. या ठिकाणी बघू शकता तुम्ही मॅट्रिक पूर्ण केलेले आहेस का, 10वी पास आहात का तुम्ही, तर यस करायचं आहे, कारण भरती ही 10वी पास वरती आहे. त्याच्यानंतर तुमचं बोर्ड सिलेक्ट करायचं आहे. महाराष्ट्र स्टेट बोर्ड असेल तर सिलेक्ट करायचं आहे, कारण हेच असणार आहे कंपल्सरी 90% मुलांचं. आणि दुसरा बोर्ड असेल तर इथे सिलेक्ट करू शकता. इथं महाराष्ट्र स्टेट बोर्ड मी सिलेक्ट केले. त्याच्यानंतर इथं काय आहे, शाळा संस्थेचे नाव, तुमच्या 10वीच्या शाळेचे नाव तुम्हाला इंग्लिशमध्ये इथे टाकायचं आहे. त्याच्यानंतर गुणांची टक्केवारी तुमची पर्सेंटेज, टक्केवारी पर्सेंटेज मध्ये आहे की सीजीपीए मध्ये किंवा ग्रेड मध्ये आहे टाकायचं आहे. तुम्हाला या ठिकाणी टाकायचं आहे. ठीक आहे. आता इथं सर्वात महत्वाचा जो पॉईंट आहे, तुम्हाला समजा आता मला 10वीला 500 पैकी किती मार्क, 500 पैकी मला इथे 300 गुण आहेत, ते 300 इथे टाकले आणि किती पैकी तर 500 पैकी इथे 500 टाकले. ठीक आहे. आणि इथं क्लिक करायचं आहे गुणांची टक्केवारी. इथे तुम्हाला क्लिक केल्याच्या नंतर बघू शकता इथे आपोआप टक्केवारी तुम्हाला किती आहे ती तुम्हाला इथे बघायला भेटेल. इथं काय आहे सर्वात महत्वाचा, मॅट्रिक महिना उत्तीर्ण होण्याचे वर्ष, म्हणजे इथे काय आहे तुम्हाला या ठिकाणी तुम्ही 10वी किती साली पास झाले याचे तुम्हाला वर्ष सिलेक्ट करायचे आहे. आता मी कधी पास झालेलो आहे तर इथं समजा इथं मी 2014ला पास झालो, 2014 सिलेक्ट केले आणि कोणत्या महिन्यामध्ये पास झाले, हा महिना कुठे असतो 10वीच्या बोर्ड सर्टिफिकेट वरती खाली कोपऱ्यामध्ये दिनांक असतो, महिना असतो, वर्ष असते. तर ठीक आहे, हे इथे मी सिलेक्ट करून घेत आहे. ठीक आहे. ते सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला जर 12वी जर झाली असेल, 12वीची माहिती 12वी झाली असेल तर तुम्ही इथे 12वीची माहिती टाकू शकता. जर तुम्ही डिप्लोमा वगैरे काही केलं असेल ती माहिती इथे टाकू शकता. झालेली असेल परंतु टाकायची नसेल तरी देखील, नाही टाकली तरी देखील चालेल. आता एवढीच माहिती टाकणे गरजेचे. पदवी झाली असेल तर पदवीची माहिती टाकू शकतात. बाकी आता मला या ठिकाणी पोस्ट ग्रॅज्युएशनचं टाकायचं नाही, इथं मायनस बटनावरती क्लिक केले. ग्रॅज्युएशनचं टाकायचं नाही, मायनस बटनावरती क्लिक केले. डिप्लोमाचे देखील टाकायचे नाही. टाकायचे असेल तर तुम्ही वरती सांगितल्याप्रमाणे तुम्ही टाकू शकता. 12वीचे टाकायचे मायनस केले. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती मी क्लिक केले. ठीक आहे. आता इथं माहिती मी टाकली नाही, टाकून घेतो आणि पुन्हा एकदा सांगतो. आता इथे मी सविस्तर माहिती टाकून घेतलेली आहे आणि सेव्ह अँड नेक्स्ट बटनावरती मी इथे क्लिक केले. बघू शकता डाटा सेव्ड सक्सेसफुल असे येते. इथं ओकेच्या बटनावरती तुम्ही क्लिक केला. आता सर्वात पहिल्यांदा इथं तुम्हाला सर्व पॉईंट सांगून घेतो. इथं तुम्हाला तुमची सही फोटो स्वरूपामध्ये स्कॅन करून अपलोड करायची आहे. बघू शकता फोटो, बघू शकता आपले स्कॅन केलेली स्वाक्षरी अपलोड करा. इथं अपलोड केल्याच्या नंतर इथं बघू शकता इथं ड्रॉप फाईल सेव्ह,
याच्यावरती याच्यावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमची गॅलरी ओपन होईल. तिथे फोटो सिलेक्ट करून तुम्ही सिलेक्ट करू शकतात. ठीक आहे, अपलोड करताना. त्याच्यानंतर इथं वरती सर्वात पहिल्यांदा तुमचा फोटो अपलोड करायचा आहे. इथं 2 फोटो अपलोड करायचे आहे. बघू शकता इथं कॅप्चर फोटोग्राफ या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर इथं बघू शकता क्लिक हिअर टू कॅप्चर फोटो. तुम्हाला लाईव्ह फोटो कॅप्चर करायचा आहे. बघू शकता लाईव्ह फोटो कॅप्चरसाठी तुम्ही या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा मोबाईलचा लॅपटॉपचा कम्प्युटरचा कॅमेरा इथे बघू शकता अशा प्रकारे दिसत आहे. ठीक आहे, मला कळत नाही तर मी करत नाही. ठीक आहे, क्लिक करून घेतो. इथे क्लिक केले, बघू शकता फोटो अपलोड झाला. त्याच्यानंतर पासपोर्ट साईज फोटो अपलोड करण्यासाठी पुन्हा त्याच्यावरती क्लिक करायचं आहे. इथं अपलोड फोटोग्राफ या बटनाचा ऑप्शन आहे आणि इथंच गेले बघू शकता ड्रॉप फाईल हिअर याच्यावरती क्लिक करून तुम्ही फोटो सिलेक्ट करून अपलोड करू शकतात. त्याच्यानंतर सर्वात महत्वाचा पॉईंट मी तुम्हाला इथे सांगून घेतो. त्याच्यानंतर तुम्हाला 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. ते किती असलं पाहिजे? PDF स्वरूपामध्ये असलं पाहिजे. 100 KB ते 2 MB पर्यंत असणे गरजेचे आहे. ठीक आहे, ते अपलोड करायचं आहे. त्याच्यानंतर तुम्ही इथे या ठिकाणी शाळा सोडल्याचा दाखला वरती तुम्ही डोमासाईल वगैरे दिलं असेल ते या ठिकाणी इथं तुम्ही अपलोड करायचं आहे. 100 KB ते 2 MB पर्यंत त्याची साईज असणे गरजेचे आहे. PDF स्वरूपामध्ये असणे गरजेचे आहे. तुम्हाला इथं जातीचा दाखला त्याचप्रमाणे अपलोड करायचा आहे. तुमचं पॅन कार्ड जे आहे ते अपलोड करायचं आहे. ठीक आहे, अशा प्रकारे अपलोड केल्याच्या नंतर आता सर्व गोष्टी मी येथे अपलोड करून घेतो. त्याच्यानंतर माहिती पुढे सांगतो. आता तुम्हाला फाईल कशा प्रकारे डाउनलोड करायची अपलोड करायची ते एक डेमो मध्ये सांगतो. आता इथं बघू शकता 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट अपलोड करायचं आहे. तर बघू शकता याच्यावरती मी क्लिक केले. त्याच्यानंतर इथं ड्रॉप्स फाईल हिअर या बटनावरती क्लिक केले. त्याच्यानंतर तुमची गॅलरी किंवा मोबाईलच्या या ठिकाणी फाईल ओपन होतात. तिथं तुमचे जे 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट आहे ते या ठिकाणी ओपन करायचं आहे. बघू शकता इथं मी लिहिलेलं आहे 10वीचं प्रमाणपत्र. इथं बघू शकता त्याच्यावरती डबल टॅप केल्याच्या नंतर लॅपटॉप मध्ये भरत आहे, त्यामुळे इथं डबल टॅप करावे लागते. मोबाईलमध्ये एकदाच टॅप केल्याच्या नंतर अपलोड होते. बघू शकता त्याची साईज 100 KB ते 200 MB या दरम्यान असणे गरजेचं आहे. ठीक आहे, आता इथं तुम्ही फाईल अपलोड झाल्याच्या नंतर इथं बरोबरचं असं चिन्ह येईल. बरोबरचं इथं चिन्ह येईल. त्याच्यानंतर क्लोज बटनावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता आता सर्व डॉक्युमेंट्स अपलोड झाल्याच्या नंतर सर्व डॉक्युमेंट्स आणि फोटो अपलोड झाल्याच्या नंतर बघू शकता व्ह्यू कॅप्चर फोटो. आता व्ह्यू कॅप्चर बटनावरती मी क्लिक करतो. ते एकदा याच्यावरती क्लिक करून फोटो अपलोड कशा प्रकारे झालाय बघायचा आहे. त्याच्यानंतर फोटो पासपोर्ट साईज कसा अपलोड झालाय बघायचा आहे. 10वीचं स्वाक्षरी कशी अपलोड झालेली बघायची आहे. 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट कसे अपलोड झालेलं आहे सर्व या ठिकाणी एकदा बघून घ्यायचं आहे. ठीक आहे, सगळे डॉक्युमेंट्स अपलोड केलेले आहेत. मी इथं खाली येतो. बघू शकता इथं माझे स्वतःचे नाव आणि कॅटेगरीला किती पेमेंट आहे इथं पेमेंट येते. त्याच्यानंतर इथं सगळे टिक बॉक्स आहेत इथे क्लिक करून घ्यायचे आहेत. इथं बघू शकता मी क्लिक करत आहे. बघू शकता क्लिक केले सर्व बॉक्स सगळ्यांवरती टिक केले. आता सर्व मला मान्य आहे, टिक केले. आणि प्रिव्ह्यू या बटनावरती क्लिक करायचं. बघू शकता प्रिव्ह्यू या बटनावरती मी क्लिक केले. त्या बटनावरती क्लिक केल्याच्या नंतर तुमचा फोटो तुमचा फॉर्म जशाचा तसा पूर्ण ओपन झालेला इथं बघायला भेटेल. बघू शकता पूर्ण चेक करायचा आहे. फॉर्म ओपन होईल तुमच्या समोर. इथं पूर्ण चेक करायचं आहे. काय काय चुकलं असेल तर ते पुन्हा इथं ओकेच्या बटनावरती क्लिक करायचं आहे. बघू शकता ओकेच्या बटनावरती क्लिक करून बॅक येऊन तुम्ही चेक करू शकतात. आता बघू शकता प्रिव्ह्यूच्या बटनावरती मी पुन्हा क्लिक करतो. तुमचा फॉर्म जशाचा तसा पूर्ण इथे ओपन झालेला बघायला भेटेल. बघू शकता फॉर्म पूर्ण ओपन झाला आहे. अशा प्रकारे तुम्ही फॉर्म भरू शकता. जर या ठिकाणी जर तुमचा फॉर्म बरोबर असेल तर इथे खाली ओके बटनावरती तुम्ही क्लिक करू शकतात आणि सबमिट पूर्ण जर बरोबर असेल फॉर्म तर सबमिट बटनावरती क्लिक करू शकता. आता मला पुन्हा फॉर्म भरायला म्हणजे दुरुस्ती करायची, मी वेगळीच माहिती टाकून तात्पुरती स्वरूपामध्ये भरला आहे. पुन्हा भरायचा असेल तर भरू शकतो, त्याच्यामुळे इथे सबमिट करत नाही. आता सबमिट केल्याच्या नंतर सबमिट करायचं आहे. तुमचं पेमेंट इथे सिलेक्ट करायला येईल. तुम्ही पेमेंट कशा मार्फत डेबिट कार्ड QR कोडचा देखील ऑप्शन आहे. त्याच्यावरती क्लिक करून तुम्ही या ठिकाणी तुमची या ठिकाणी पेमेंट करू शकता आणि पेमेंट झाल्याच्या नंतर फॉर्म आपोआप सबमिट केला जातो. ठीक आहे, पेमेंट झाल्याच्या नंतर तुम्ही प्रिंट घेऊ शकता. तुम्ही या ठिकाणी पेमेंट स्लिप घेऊ शकता. त्याच्यानंतर फॉर्मची पूर्ण प्रिंट घेऊ शकतात. याच्याबद्दल जर डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. आणि अशाच प्रकारचे व्हिडिओज बघत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनलाही ऑन करा. सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.